कधी मांडलेली होती, कुठली मागे घेतली आहेत, काय नेमके मुद्दे तुमचे, काय सरकारने आश्वासन दिलं? नाही, साधारणतः अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न या संसदीय आयुधाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवायचे असतात आणि म्हणून मग अश्लील जाहिराती असतील त्यावर मी अशासकीय विधेयक मांडलं. दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांनी हजारो लोक रस्त्यावर दरवर्षी बिचाऱ्यांना जीव गमवावा लागतो, त्यांचं कुटुंब गुन्ह्यावर पडतं. अशा कुटुंबाला आम्ही आमच्या उत्पादन शुल्कातून 50 लाख रुपये त्याच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे. जखमी असेल तर 10 लाख केले पाहिजे. या संदर्भात मी आज अशासकीय विधेयकामध्ये मत मांडलं. यासोबतच किमान वेतनाच्या संदर्भातला निर्णय हा अपेक्षित केला की किमान वेतन जे आहे त्या बाबतीमध्ये आपण मजूर किंवा कामगार यांच्या रक्षणाच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये साधारणतः 80 लाखाच्या आसपास बेरोजगारांची नोंद आहे आणि मग त्या दृष्टीने विविध माध्यमातून त्यांना रोजगार कसा देता येईल, या संदर्भात कौशल्य कसं देता येईल, आपण सिकॉम MSFC सारख्या संस्था पुढे कशा नेऊ शकू, आपण या तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी तरुणींना आपण मोपेक नावाची एक पहिले आपल्याकडे संस्था होती ओपेक, आता ओव्हरसीज जे एम्प्लॉयमेंट आहे त्यामध्ये आपण काही करू शकू का, अशा विविध विषयावर अशासकीय विधेयकं मी मांडली. मंत्री महोदयांनी त्या संदर्भात समर्पक उत्तर दिली. बैठकी घेण्याच्या संदर्भात त्यांनी आश्वस्त केलं आहे. मला विश्वास आहे की अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यासाठी याचा पुरेपूर उपयोग होईल असा माझा समज आहे. भाऊ, चंद्रपूरमध्ये आज महासभा रद्द करण्यात आली. याच्यावरून किशोर जोरगेवार यांचे जे नगरसेवक आहेत आणि आपल्या सोबतचे जे काही नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि विरोधात घोषणाबाजी देखील. आणि महानगरपालिकेमध्ये भाजपा सामना लागला होता. मला माहित नाही आहे, फक्त मला काल घटना माहिती आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 2 महिला पकडल्या गेल्या काहीतरी रॅकेटमध्ये. ही घटना मला माहित नाही. असं काही झालं असेल तर सन्मान्य रवींद्र चव्हाणजी, सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी लक्ष देतील, कारण आता सध्या त्यांचं लक्ष तिथं जास्त आहे तर ते लक्ष देतील. भाऊ सर, आणि खूप वेळ हा धुमाकूळ सुरू होता. त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं तुमच्या नगरसेवकांविरुद्ध. काच तोडण्याचा प्रयत्न केला, आयुक्तांना मध्यस्थी करावी लागली. मला माहिती नाही आणि मी चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या राजकारणात माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय देवेंद्रजींना सांगितलं आहे की हे तुमचं काम आहे, तर तुम्ही लक्ष द्या. भाऊ, म्हणूनच मी पुन्हा सांगतोय की याबद्दल माझा प्रश्न कशाला विचारता. हे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि सन्मान्य देवेंद्रजी पाहतील. आता तुम्हालाही माहिती आहे की आता आमच्याकडे पक्षामध्ये जे तुम्ही लोक घेता त्यामध्ये आता छोटी छोटी बालकं विकल्या जात आहे. आता आमच्या देवेंद्रजींना जे अपेक्षित असेल तसं घडेल. लोहगडाची जी काही आरोपी आहे तिने माध्यमांसमोर अश्लील अनुभव केलेला आहे. मधलं बोट तिने माध्यमांच्या कॅमेऱ्यांना दाखवलेला आहे. असला मुजोरपणा पोलीस बंदोबस्तात असताना आरोपींना येतो कुठून असा सवाल आता उपस्थित होतो. नाही, आता पैशाची मस्ती असते कधी कधी, रावणाचा अहंकार असतो. पैशाची मस्ती असेल त्या खून करणाऱ्या सिया काय नाव असेल तर तिची मस्ती उतरेल ना. शेवटी जेलमध्ये गेल्यावर मग समजेल कसं असतं. अशी मस्ती करण्याचं काही कारण नाही. सर, पुन्हा एक झाड पडून मीरा भाईंना एकाचा मृत्यू झालेला आहे. पुन्हा एकाचा दुर्दैवी मृत्यू समोर येतो झाड पडल्यामुळे. काही नाही, अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही, पण या अधिकाऱ्यांना जो पगार दिला जातो तो तुमच्या माझ्या करातून दिला जातो. त्या अधिकाऱ्याच्या वतीने मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेची माफी मागतो. सर, आज मुंबईला एका इमारतीला आग लागली होती. अक्षरशः लोकांनी खिडक्यात उड्या मारलेल्या आहेत. तिथे कसलीही सोय नव्हती. मग त्याची चौकशी करून दंड केला पाहिजे. आता कोणी कायद्याला घाबरतच नसेल तर शेवटी आम्हाला जय भवानी जय शिवाजी म्हणून याचा विचार करण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे अमित शाह पे आरोप लगा रहे हैं कि अमित शाह अब तक राम मंदिर गए नहीं है, जब वो जाएंगे तो मैं उनके साथ जाऊंगा, ऐसा टीका टिप्पणी उद्धव ठाकरे ने किया. अब सीधा डायरेक्ट अमित शाह को लेके आ रहे वो राम मंदिर के विषय में. मैं समझता हूँ कि इसको गंभीरता से लेना नहीं चाहिए.
अब अपने साथ जब कोई रहता नहीं तो ऐसी बातें आपसे निकलती है। क्या संबंध है, आप क्या कह रहे हो? जब आपने हमको साथ देना तब साथ नहीं दी, अब जनता ने आपको सिखा दिया, आपके विधायकों ने आपको सबक सिखाया, अमित भाई को दोष क्यों देते हो? जैसी करनी वैसी भरनी। आप किसी और के लिए खड्डा बनाओगे तो गिरना तय है। आपने वही गलती की। वो आंदोलन भी कर रहे हैं, आरती करेंगे रविवार को, कह रहे हैं कि राम भक्तों का हम विश्वास जीतेंगे, बीजेपी ने तो विश्वास नहीं मिला। तो ऐसा है कि अब वो आरती करेंगे तो उन्होंने की हुई गलतियां शायद उसमें भगवान कुछ सद्बुद्धि दे न सकता है, तो आरती करना कोई गलत नहीं। रोज करे, सवेरे दोपहर शाम करे, तो उसमें क्या अड़चन है? भगवान की आरती करने में मुझे नहीं लगता बहुत अच्छा होगा उनका भविष्य।